नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण MPSC आयोगाचं जे आलेलं जाहिरात क्रमांक 50/2025 जे आहे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामधले भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत जे आहे, प्राप्त मागणीनुसार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या स्थापनेवरील प्रबंधक गट ब पदासाठीची जी आहे तर जिल्हा ग्राहक मंच यांच्या अंतर्गत 20 पदांसाठीची जी भरती जाहिरात जी आहे तर ती MPSC आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. एकूण 20 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. मग याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विभक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी आहे. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी 2 आहेत, इतर मागास प्रवर्ग किंवा भटक्या जमाती ड साठी जागा नाही आहे. आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर 2 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 4 जागा आहेत. एकूण आरक्षित जागा जे आहेत ते 14 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी 6 अशा एकूण 20 जागा आहेत. याच्यामध्ये मग आरक्षणानुसार जे आहेत त्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 7 एप्रिल 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 28 एप्रिल 2025. इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे. त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, मग वयोमर्यादा याच्या संदर्भातलं पण डिटेल मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत MPSC आयोगाच्या त्या याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत. मग तुम्ही जे खेळाडू उमेदवार असाल तर त्याच्या संदर्भातल्या जे तरतुदी असतात त्यानंतर जर भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, भटक्या जमाती अ असे जे प्रवर्ग आहेत, विभक्त जाती अ आहे, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे, इतर मागास प्रवर्ग आहे, त्यानंतर जे उमेदवार आहेत उन्नत गटात मोडणारे अशा जे आहेत क्रायटेरिया जो असतो आरक्षणासंदर्भातला तो याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये पॉईंट नंबर 6.4 मध्ये देण्यात आलेला आहे. आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या वाचल्यानंतरच तुम्हाला त्याच्यासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जे लागणारे क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये तुम्ही बसतात की नाही बसतात ते तुम्हाला इथं चेकआउट करायचं असतं. याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत का, नसेल तर तुम्हाला ते कशा प्रकारे मिळवता येतील, कुठून मिळवता येतील ते तुम्हाला चेकआउट करायचं आहे. नंतरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर जे खेळाडू उमेदवार असतात त्यांना जर आरक्षणामधून फॉर्म भरायचा असेल तर त्यांना कशा प्रकारे डॉक्युमेंट लागतात, त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया असतो ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलं आहे. दिव्यांग असाल तर दिव्यांगासाठीचा क्रायटेरिया म्हणा किंवा त्यांचे डॉक्युमेंट बना ते संपूर्ण याच्यामध्ये देण्यात आले आहे. दिव्यांगाचा प्रकार, दिव्यांगाचं पर्सेंटेज म्हणजे ते किती % अपंगत्व आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये असतं. त्यानंतर अनाथासाठीचं जे आरक्षण आहे या पदासाठीची वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली 41,800 ते 1,32,300 अशी असणार आहे. आणि अर्ज करण्यासाठीची जी वयोमर्यादा जी आहे आजच्या घडीला 1 जुलै 2025 पर्यंत तर आर्थिक दुर्बल घटक आर्थिक दुर्बल घटक मागास आणि मागासवर्गीयसाठी 19 आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 ते मागास वर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ असेल तर 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो. आणि दिव्यांग असेल तर 45 वर्ष आहे. आणि माजी सैनिक असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं कन्सेशन आहे. खेळाडू असाल तर त्यांना पण 43 वर्ष वयामध्ये मोडलं जाणार आहे. त्यानंतर जे आहे वयोमर्यादेतील शिथिलता सवलत यापैकी कोणते अधिकतम असलेले एकच सवलत देय असणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जे आहे प्रोसेस ऑफ डिग्री इन लॉ म्हणजे तुमचं लॉमधनं म्हणजे तुमचं कायद्यामधनं शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. मग LLB असो किंवा LLM असणं पण याच्यामध्ये तुमचं शिक्षण असणं आवश्यक आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया जी आहे तर ती कशी असणार आहे तर ते देण्यात आले. चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी जे आहेत लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर जे आहे मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा शिफारशीसाठी विचार केला जाणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती कशी असणार आहे तर अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. त्यानंतर जे आहे खाते अद्ययावत केल्यानंतर तुम्हाला अर्ज डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. त्यानंतर परीक्षा शुल्क भरणा करावं लागेल. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट टाकावं लागतील तर ते देण्यात आलेले SSC चे डॉक्युमेंट आहे, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता असणारे डॉक्युमेंट, सामाजिक दृष्ट्या मागास असले त्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या मागास असले त्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल असेल तर ते प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही जे आरक्षणाच्या तरतुदीमधनं फॉर्म भरणार आहात त्याचं तुम्हाला डिटेल द्यायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कंपल्सरी असणार आहे. मराठी भाषेत ज्ञान असणारं
ते कंपल्सरी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे आहे हे डॉक्युमेंट जे आहे ते त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचे आहेत, कुठल्या फाईलमध्ये ते अपलोड करायचे ते साईज वगैरे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे ते mpsconline.government.in किंवा mpsconline.government.in हे जे वेबसाईट आहेत तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे. तर mpscgovernment.in या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही अर्ज करू शकता. MPSCच्या वेगवेगळ्या जे वेबसाईट आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यासाठीचे जे परीक्षा शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 994 आणि आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, मागासवर्गीय असाल तर 294 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ते अर्ज जे आहेत अर्ज करू शकता. त्यानंतर पेमेंट जे आहे ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही बँकिंगद्वारे ई बँकिंगद्वारे किंवा मग तुम्ही UPIद्वारे पण चलन करू शकता. ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे जे आहे ते कशा पद्धतीने करायचं ते देण्यात आलेले आहे. सेवा प्रवेश शर्ती जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. तर ही जी संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. 4 एप्रिल 2025 रोजी ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. MPSC आयोगाची ही जाहिरात आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातली ही भरती जाहिरात आहे. तर इच्छुक उमेदवारांनी इथे नक्की अर्ज करा. याच्या संदर्भातले कुठले डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला पण विसरू नका. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.